नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा. अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. साथ ही साथ बेल आयकॉनला ऑन करा, म्हणजे नवीन व्हिडिओ आलेल्याची अपडेट तुम्हाला लगेच मिळून जाईल. मित्रांनो बघा मित्रांनो, आपण एक सरळ सेवा संभाव्य प्रश्नपत्रिका पण जास्तीत जास्त उपयोगी ही महाराष्ट्र पोलीस किंवा सरळ सेवेच्या कोणत्याही GK करंट अफेअर्ससाठी उपयुक्त ठरणार आहे. मित्रांनो बघा, सध्या महाराष्ट्र पोलीसचे पोलीस महासंचालक संजय वर्मा कोण आहेत? बघा ते इथं आपल्याकडून प्रश्न थोडा चुकलेला आहे. बघा, पोलीस महासंचालक कोण आहे? तर संजय वर्मा हे सध्याचे पोलीस महासंचालक आहेत. बघा, त्याच्या खाली एक थोडी डिटेल्स दिलेली आहे. मी काय नोट आहे बघा, रश्मी शुक्ला यांची जागा कोण घेणार आहे? तर संजय कुमार वर्मा घेणार आहेत. ते 1990 बॅचचे IPS आहेत आणि रश्मी शुक्ला 1988च्या बॅचच्या IPS अधिकारी होत्या. बघा, ह्यांची संजय कुमार वर्माजी यांची नियुक्ती कधी झालेली आहे? तर 5 नोव्हेंबर 2024ला यांची नियुक्ती झाली आहे. महाराष्ट्राचे नवीन पोलीस महासंचालक म्हणजेच कोण? DGP म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. संजय वर्मा हे मूळचे उत्तर प्रदेश राज्याचे आहेत. कुठले आहेत बघा मित्रांनो? तर ते उत्तर प्रदेश. एवढं डीप जाणार नाही मित्रांनो, पण माहिती असायला हवी. राज्य पोलीस महासंचालक DGP हे महाराष्ट्र पोलीसचे किंवा पोलीस दलाचे सर्वोच्च अधिकारी असतात. कोण? DGP म्हणजेच पोलीस महासंचालक. बघा, हा प्रश्न पण विचारला जाऊ शकतो. बघा, पहिले पोलीस महासंचालक कृष्णकांत पांडुरंग मेडेकर हे होते. कोण? कृष्णकांत पांडुरंग मेडेकर हे पहिले पोलीस महासंचालक होते. बघा मित्रांनो, हा प्रश्न IMP असू शकतो. नेक्स्ट प्रश्न आहे 2 नंबरचा. महाराष्ट्राच्या पहिल्या महिला पोलीस महासंचालक कोण आहेत? बघा, पहिल्या पोलीस महासंचालक म्हणून रश्मी शुक्ला यांची नियुक्ती झालेली होती. मित्रांनो 2 वर्षापूर्वी त्या SSB कडून पोलीस महासंचालक म्हणून महाराष्ट्राच्या झालेल्या आणि 1988 बॅचच्या आत्ताच तुम्हाला सांगितलं आहे. तर भारतीय पोलीस सेवा अधिकारी रश्मी शुक्ला आहेत. यांची पोलीस महासंचालक म्हणून नियुक्ती केली. सुश्री शुक्ला या राज्यातील सर्वोच्च पोलीस पद भूषविणाऱ्या पहिला महिला. बघा, पहिली महिला ठरलेल्या आहेत त्या काय? महासंचालक होणाऱ्या. कोण? तर पोलीस महासंचालक होणाऱ्या. मित्रांनो, पोलीस महासंचालक होणाऱ्या आहेत त्या रश्मी शुक्ला पहिल्या महिला आहेत. बघा, नेक्स्ट प्रश्न आहे पोलिसातील सर्वोच्च पद कोणते? बघा, पोलीस महासंचालक DGP हे सर्वोच्च पद आहे. DGP हा राज्य किंवा केंद्रशासित प्रदेशाचा पोलीस सर्वोच्च पद आहे. बघा, पोलीसचं बघा, केंद्रशासित प्रदेशातील सर्वोच्च दर्जाचा IPS अधिकारी असतो. राज्यातील पोलीस दलाच्या एकूण व्यवस्थापनाची आणि प्रशासनाची जबाबदारी त्या अधिकाऱ्यावर असते. म्हणजे कोण? केंद्रशासित प्रदेश आणि पोलीस काय म्हणतात, राज्याचा पोलीस महासंचालक हा सर्वोच्च अधिकारी असतो. बघा, महाराष्ट्राचे सध्याचे गृहमंत्री कोण आहेत? बघा, पोलीसचे तिन्ही म्हणजे काय म्हणतात आपण, तिन्ही नाही, पोलीसचे सर्वोच्च अधिकारी तर आपण पाहिलेले आहेत, पण कोणाच्या अंडर ते काम करतात? तर ते देवेंद्र फडणवीस कोण आहेत? आपले गृहमंत्री यांच्या अंडर ते काम करतात. म्हणजेच सर्व पोलीस जे आहेत ते आपले गृहमंत्रालयाच्या अंडर काम करतात. बघा, हे पण प्रश्न आहे. सध्या देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली ते काम पाहतात. महाराष्ट्र पोलीस, होमगार्ड आणि अग्निशमन सेवासह महाराष्ट्र राज्याच्या अंतर्गत घडामोडी हे जबाबदारी कोण घेतात? तर राज्याचे गृहमंत्री घेत असतात. नेक्स्ट प्रश्न आहे मित्रांनो 5 नंबरचा. महाराष्ट्राचे अर्थमंत्री कोण आहेत? बघा, चालू घडामोडीचे प्रश्न मी इथे घेतलेले आहेत. अर्थ मंत्रालयाचे नेतृत्व कॅबिनेट स्तरावरील मंत्री करतात. बघा, कोण आहेत ते? अजित पवार हे अर्थमंत्री सध्याचे आहेत किंवा आणि उपमुख्यमंत्री म्हणून ते आहेत. बघा, नेक्स्ट प्रश्न आहे मित्रांनो, अमेरिकेचे नव्याने निर्माण झालेले म्हणजे नवे राष्ट्राध्यक्ष कोण आहेत? बघा, नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष म्हणून डोनाल्ड ट्रम्प यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. ते 48वे त्यांचे अध्यक्ष बनलेले आहेत. नेक्स्ट प्रश्न आहे मित्रांनो, मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश कोण आहेत? 2024मध्ये बघा, मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशपदी न्यायमूर्ती प्रदीप नंदराज जोग यांनी घेतलेली आहे शपथ. कोणी? नंदराज जोग. प्रदीप नंदराज जोग हे मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश आहेत. बघा, संयुक्त राष्ट्र संघाचे 8वा प्रश्न आहे. संयुक्त राष्ट्र संघाचे अध्यक्ष वर्तमानमध्ये कोण आहेत? बघा, सध्या कोण आहे? तर एंटोनियो गुटेरेस हे सध्या संयुक्त राष्ट्र संघाचे अध्यक्ष आहेत. मित्रांनो 8 नंबरचा प्रश्न आपण पाहिलेला आहे. 9 नंबरचा प्रश्न आपण पाहणार आहोत. सध्या मुंबई
शहराचे पोलीस आयुक्त म्हणून कोण काम पाहत आहे? बघा, आपण पोलीस महासंचालक नंतर मुंबई पोलीसचे आयुक्त पण घेतलेले आहेत. तर ते कोण आहेत? राकेश मारिया IPS हे आता सध्या मुंबई पोलीसचे महासंचालक नसून आयुक्त आहेत. बघा मित्रांनो, नेक्स्ट प्रश्न आहे, सध्या भारताच्या राष्ट्रपती कोण आहेत? पहिल्या महिला कोण राष्ट्रपती होत्या? बघा, पहिल्या महिला राष्ट्रपती होत्या प्रतिभा देवीसिंग पाटील आणि त्याच्यानंतर द्रौपदी मुर्मू ह्या दुसऱ्या महिला आहेत. बघा, दुसऱ्या महिला राष्ट्रपती भारताच्या बनलेल्या आहेत. तर सध्या भारताच्या राष्ट्रपती कोण आहेत? तर द्रौपदी मुर्मू हे आहेत. बघा, नेक्स्ट प्रश्न आपण पाहणार आहोत मित्रांनो. नायजेरियाचा दुसरा, बघा प्रश्न संपलेले आहेत 10. आपण इथं एक थोडी नोट्स घेणार आहोत. नायजेरियाचा दुसरा सर्वात मोठा नागरी सन्मान मोदींना मिळालेला आहे. याच्या अगोदर तो 1969मध्ये ब्रिटनची राणी एलिझाबेथला मिळालेला होता. हा सन्मान दिलेला होता. त्यानंतर फक्त मोदींनाच भेटलेला आहे. अवॉर्डचे नाव काय आहे? ग्रँड कमांडर ऑफ द अवॉर्ड ऑफ द नायजर ह्या नावानं तो अवॉर्ड ओळखला जातो. 2024चा नायजेरियाचा दुसऱ्या स्तरावर. आपल्यात काय आहे मित्रांनो? सर्वोच्च पुरस्कार कुठला आहे? तर भारतरत्न आहे. तसा दुसरा कुठला आहे त्यांचा? नायजेरियाचा ब्रिटनचा राणीला दिलेला होता तो पहिला 1969ला. तर आता कोणाला दिला आहे? मोदींना दिलेला आहे. नायजेरियाचे राष्ट्रपती होला अहमद तिनुबू हे आहेत. कोण आहेत? बघा, होला अहमद तिनुबू हे लक्षात ठेवा मित्रांनो, राष्ट्रपती आहेत. त्यांनी मोदींना हा पुरस्कार प्रदान केलेला आहे. ते नायजेरियाची राजधानी कुठे? अबुजा या ठिकाणी तो त्यांना प्रदान करण्यात आलेला आहे. आणि नेक्स्ट प्रश्न आहे मित्रांनो, डेन्मार्कची व्हिक्टोरिया कझेर थिलविग वर्ष 2024ची मिस युनिव्हर्स ठरलेली आहे. कोण? बघा, डेन्मार्कची आहे व्हिक्टोरिया कझेर थिलविग वर्ष 2024ची मिस युनिव्हर्स म्हणून ठरलेली आहे. या व्हिडिओमध्ये एवढंच मित्रांनो. व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. जय हिंद.